चिपळूण तालुक्यातील वापोले येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 मे रोजी रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 2 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचे आई वडील गंभीर जखमी आहेत। या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रविवारी रात्री सुमारे 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास होमगार्ड कर्मचारी कुणाल आगरे हे पत्नी व 2 वर्षीय मुलीसह प्रवास करत होते। त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि 2 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत कुणाल आगरे आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। वारंवार होणारे अपघात, महामार्गावरील वाढता वेग आणि सुरक्षेच्या अपुऱ्या योजनांबाबत संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। त्यामुळे गेल्या 3 तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना सुमारे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। अनेक प्रवासी आणि वाहन चालकांना याचा मोठा फटका बसला आहे। पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, महामार्ग पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान अपघातग्रस्त टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून केला जात आहे। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मुंबई गोवा महामार्गावरती लहान मुलीला उडवले गेले आणि त्या ठिकाणी चक्का जाम झालाय, महामार्ग अडून ठेवला गेलाय। वालोपेचे ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत। सर, काय नेमकं घडलं? नेमकं असं घडलं की साधारणपणे 9:15 साडेनऊच्या दरम्यान आमच्या वालोपे गावचे ग्रामस्थ कुणाल आगरे त्यांची पत्नी आणि मुली समवेत बहादूर शेखच्या मार्गानं इकडं वालोपेकडे येत होते, गाडी चालू मोटरसायकलनं। ते येत असताना एका कंटेनरवाल्यानं त्यांना धडक दिली आणि त्या धडकेत त्यांची साधारणपणे 3 वर्षाची मुलगी जागीच गतप्राण झाली। आणि त्याच्यामुळं मग असं झालं की शेवटी जो प्रकार घडलाय त्याच्यामुळे सगळे गावकरी ग्रामस्थ एकत्र येऊन त्याचा उद्रेक झाला आणि शेवटी मग त्याचा उद्रेकाचं रूपांतर रस्ता अडवण्यात सगळं झालं। कंटेनरवाला पळून गेला होता का? हा, कंटेनरवाला पळून गेला। नंतर आम्हाला असं समजलं की त्या कंटेनरवाल्याला साधारणपणे बहादूर शेखच्या पुढच्या बाजूला काही लोकांनी, आमच्याच लोकांनी पाठलाग करून पकडलं। एकंदरीत पोलिसांनी आपलं सहकार्य केलं का? पोलिसांनी सहकार्य केलं, पण सहकार्य केलं म्हणण्यापेक्षा की वालोप हे गाव साधारणपणे त्याची मेन चौकी आपल्या बहादूर शेख नाक्यात आहे। पोलिसांना त्यांच्या नंबरवर कळवून सुद्धा 2 तासानंतर पोलीस इथं हजर झाले आणि पोलीस हजर न झाल्यामुळे त्याचा उद्रेक खूप मोठा झाला आणि मग लोकांनी रस्ता रोको केला। किती तास वाहतूक बंद होती? साधारणपणे किमान 3 तास। काय सांगाल एकंदरीत? आता आम्ही ह्याच्यापुढे एकच दक्षता घेणार की ह्याच्यापुढे 1-2 ते 3 दिवसांत हायवेवाल्यांना आम्ही जेवढे सर्व हायवेवाले आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना आम्ही सगळ्यांना जाऊन भेटणार। कारण वारंवार आम्ही त्यांच्याकडे अर्ज तक्रार करूनसुद्धा कळबसे ते वालोपे फरशी नाक्यापर्यंत आम्हाला क्रॉसिंग रस्ता याची सुविधा अजिबात दिलेली नाही अद्यापसुद्धा। जर हे 2-3 दिवसांनी आम्हाला याचा तिने पर्याय एक निवडून दिला नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावरती उतरणार। कंटेनरवाला नेमका कुठे होता? नाही, तो कंटेनरवाला मुंबईतला आहे असं समजतं, पण केवळ तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की वालोपे वरचीवाडी प्रॉपर जी वालोपे वरचीवाडी आहे इथे जो आम्हाला आमच्या खालच्या शेतीसाठी जो भुयारी मार्ग दिला गेला आहे त्यासाठी पर्यायी जो 2 बाजूचा सर्व्हिस मार्ग आहे हा आत्तापर्यंत ह्या चौपदरीकरणात न दिल्यामुळं जेवढे ॲक्सिडेंट्स होत आहेत, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे हा 3रा की 4था जीवघेणा ॲक्सिडेंट आहे की तो जर सर्व्हिस रोड असता तर आजची ही वेळ आली नसती। याला नेमकं जबाबदार कोण आहे? सार्वजनिक बांधकाम खातं। याबाबत काय राजकीय तिकडे मागणी वगैरे केली आपण? नाही, मागणी केलेली आहे, रीतसर आमच्या ग्रामपंचायतीचा पाठपुरावा आहे, पण ज्या गोष्टी आम्हाला प्रॉपर स्थानिक लोकांना मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत अद्याप। पुढे नेमकं काय? पुढं नेमकं आता शेवटी आम्ही आहे की गावकऱ्यांनी शस्त्र हातात घेऊन
उद्या समजा आता उद्यापासून जसे आमचे सरपंच म्हटले, उद्यापासून त्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करणार. जोपर्यंत आमच्या पदरी तो सर्व्हिस रोड पडत नाही तोपर्यंत ही अपघात आमच्या नशिबात असणारच आहेत. आता त्या मुलीला कुठे घेऊन गेलेले आहे? आता मुलीला पोस्टमार्टमला नेलेली आहे. तुझं नाव काय आहे? गार्गी आगरे. गार्गी अग्रे. गार्गी आगरे. साधारणपणे वय तुम्हाला मला वाटतं 3 वर्ष असेल. पण ती प्रॉपर येते आमच्या वाडीतलीच, वरच्या वाडीतली, काजूवाडी. आई वडिलांबरोबर होती की कसं? आई वडिलांच्या समवेत होती. आपण या ठिकाणी पाहिलंय कशा पद्धतीने उद्रेक झालेला आहे. गार्गी अग्रे ह्या मुलीला या ठिकाणी कंटेनरखाली चिरडले गेल्यामुळे उद्रेक झाला. पोलीस वेळेवरती पोहोचल्यामुळे 3.5 ते 4 तास महामार्ग ठप्प झाला होता. याला कारणीभूत ग्रामस्थ नाहीत, कारण का पोलिसांनी वेळेवरतीच या ठिकाणी आले असते तर महामार्ग ठप्प झाला नसता. कंटेनरवाला जो पळाला होता त्याला ग्रामस्थांनी पकडले गेला आहे. पण ह्याच्यामध्ये वारंवार होणारे अपघात याकडे मात्र सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा प्रशासन असो याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सातत्याने हे अपघात होत आहेत. आता ह्याच्या पुढची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे की बाबा पुढे आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करणार, कारण नाहक 2 ते 4 निष्पाप जीव गेलेले आहेत. प्रशासनाने वेळेवरती जागा व्हावं हीच यानिमित्त मागणी. कॅमेरामॅन साहिल शेख, निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.